हॅलो एव्हरीवन, ॲस्ट्रो चैताली फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? आय होप मजेत असाल. जिथे कुठे असाल तिथे ठीक राहा आणि सुरक्षित राहा. तर आपण ही रीड जी आहे वीकली बनवणार आहोत 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट म्हणजे वीकली रीड आहे. आणि ही रीडिंग याआधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मेष ते कन्या राशीपर्यंत मी रीड दिलेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत तुळ ते मीन पर्यंत. ओके, तर तुळ राशीसाठी आणि मीन राशीसाठी हा जो पूर्ण आठवडा आहे 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा कसा जाणार आहे, तर कलेक्टिव्ह रीड आहे, इंट्युशन बेस आहे, वीकली रीड आहे आणि राशीनुसार आहे. तर राशी कुठली चूज करायची हे बघा. सन आणि मून दोन्ही इथे टॅरोमध्ये सन आणि मून दोन्ही कनेक्ट केल्या जातात. जी राशी तुमच्याशी प्रॉपर पद्धतीने कनेक्ट होते, हे जे गायडन्स आहे तुम्हाला ज्या राशीनुसार असं वाटतं की ही माझ्यासाठी आहे ते तुम्ही चूज करावे आणि त्यानुसार तुम्ही गायडन्स घ्यावं. तर काही वेळ न करता आपण बघूया. ज्या लोकांनी मला पहिल्यांदा ऐकलं असेल, पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले असेल, तर त्या लोकांनी मला सबस्क्राईब नक्की करावे. चला तर जाणून घेऊया मग तुळ राशीसाठी 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो पूर्ण आठवडा आहे हा कसा जाणार आहे. यामध्ये करिअर आहे, रिलेशन आहे, काही अडथळा असेल, काही सरप्राईज असेल, ज्या काही गोष्टी असेल त्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके. इथं दिसत आहे की तुळा राशी म्हणजे तुळ राशी, लिब्रा. तर बघा, तुम्ही कुठल्या तरी दोन गोष्टीमध्ये फसले आहात. ते तुमचं रिलेशन असू द्या, फॅमिली असेल, पार्टनर असेल, किंवा एखादा असं म्हणू आपण की कोणी क्रश असेल. तर तुम्ही कुठेतरी दोन गोष्टीमध्ये फसले आहात. हे रिलेशनसाठीच नाही तर जॉबच्या ठिकाणी बघा, तुमच्या डोक्यात असेल की मी नोकरी करत आहोत तर मी बिझनेस करायला हवा, की मी बिझनेस करत आहे तर मी नोकरीमध्ये सेट राहायला हवं का. या पद्धतीने तुमच्या डोक्यामध्ये दोन गोष्टी फिरत आहेत. जसं उदाहरण पण अजून एक सोपं उदाहरण देते. तुम्हाला हेल्थ इश्यू आहे, मी या डॉक्टरकडे जाऊ, मी होमिओपॅथी घेऊ की मी ऑलोपॅथी घेऊ, हे तुम्हाला दोन गोष्टीबद्दल कन्फ्युजन आहे. आणि हे असं म्हणू आपण 23 ऑगस्ट ते जवळजवळ 27 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येईल की कुठेतरी ना मला कन्फ्युजन आहे, दोन गोष्टीमध्ये डाऊट आहे, तुम्हाला डाऊट क्लिअर होत नाहीये. या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. तुळा राशीसाठी आहे ते. ओके, लिब्रा. ठीक आहे. तर हे बघा, हे पण दिसतं की कुठं ना तुम्ही रात्री भरपूर प्रमाणामध्ये ओव्हर थिंकिंग करणं. असं म्हणू आपण की जो मी पैसा कमावत आहे, जो मी नोकरी आहे, नोकरी करतो, मी 9 to 5 नोकरी करत आहे, माझा गव्हर्नमेंट जॉब आहे, किंवा मी बिझनेस करतो, इतका छान माझा बिझनेस चालत आहे, सगळं व्यवस्थित आहे, माझे क्लायंट व्यवस्थित आहे, माझे कस्टमर व्यवस्थित आहे, पण माझा जो पैसा आहे तो माझ्या भविष्यासाठी असं म्हणू ती सेव्हिंग आहे म्हणा, बचत म्हणा, सेव्हिंग म्हणा, ती प्रॉपर पद्धतीने होत नाही आहे. कुठं ना कुठं ती खर्च होत आहे. बघा, ह्या ज्या गोष्टी आहे ना तुम्ही फॅमिलीला सांगत नाही आहात. इथं दिसतं की तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल, कुठले जेंडर असू द्या, काही असं स्पेसिफिक नाही आहे, पण तुम्ही विचार करताना दिसतो की इतकी छान माझे इन्कम सोर्स आहे, सगळं आहे, परंतु कुठं ना कुठं तरी मला ते थोडं कमी पडत आहे की भविष्यासाठी असं म्हणून बचतीसाठी प्रॉब्लेम आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही घरच्यांसोबत, फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत, तुम्ही पार्टनर सोबत शेअर करत नाही आहे आणि त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कुठेतरी ओव्हर थिंकिंग आलेली आहे. आणि काय करायला हवं, हे अजून काही सुरू करू का, आणि हे रिलेशन ठीक आहे का, ते रिलेशन ठीक आहे, या गोष्टी दुविधेमध्ये आहात तुम्ही. आणि थोडंसं तुम्हाला असं म्हणू, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नाही आहे त्या गोष्टीची तुम्ही ड्रीम बघत आहात. बघा, जर तुम्हाला बेबी नसेल तर तुम्ही कन्सीव्ह करत असाल पण ते प्रॉपर पद्धतीने होत नसेल, तर तुम्हाला असं वाटतं की मला बेबी कसं, कधी होणार, काय होणार, या गोष्टीमध्ये तुम्ही दिसत आहात, ज्या महिला आहेत. आणि इथं हे पण दिसतं की हे बघा, तुम्हाला काही गाडी घ्यायची असेल, काही वाहन खरेदी करायचं असेल, पण तुमच्याकडे तेवढे सेव्हिंग नाही आहे, पण तुम्ही ड्रीम असे बघत आहात की मला घ्यायचं आहे, कुठून पैसे येणार, काय पैसे येणार. म्हणजे असं म्हणू तुम्ही की मेहनतीपेक्षा तुम्ही स्वप्नावर भरपूर भर देत आहात आणि त्यामुळे कुठं ना कुठं तुमची नाराजी होत आहे की सेव्हिंग नाही आहे इतकी, मला गाडी खरेदी करायची आहे, मला काही ज्वेलरी घ्यायची आहे, मला रिलेशनशिप ठीक करायचं आहे. पण खऱ्या आयुष्यामध्ये असं म्हणू, तुम्ही झोपताना हे ओव्हर थिंकिंग भरपूर आहे तुमच्या डोक्यामध्ये, असे ड्रीम येत आहे तुम्हाला, किंवा तुम्ही मनातल्या मनात तुमचे हे विचार चालू आहे, थोडं भ्रमित विचार चालू आहे, पण खऱ्या आयुष्यामध्ये या गोष्टी तुमच्याशी कनेक्टेड होताना नाही दिसत आहे. तर तुम्हाला एकच म्हणणं आहे, आपण गायडन्स बघून घेऊ तुमच्यासाठी. ओके,
बघा, हा जो व्यक्ती आहे म्हणजे असं म्हणू एखाद्या हे बघा, हे बंजर जमीन आहे. इथे हा पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला माहिती आहे, की आज मी या बंजर जमिनीमध्ये पाणी दिल्यानंतर ते अ, छान अशी हिरवळ आज येणार नाही. त्याला वेळ लागेल, पण तो व्यक्ती प्रयत्न करत आहे. या काळाचा हाच अर्थ आहे, की बघा, आज तुम्ही थोडी मेहनत करा. तुमचे जे स्वप्न आहे ते कुठल्याही एरियामध्ये असू द्या. बेबीसाठी असेल, पार्टनरसाठी असेल, पैशासाठी असेल, जे काही असेल तुम्हाला भविष्यामध्ये जे तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी थोडी मेहनत करा. थोडं पेशन्स ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. भविष्यात त्या गोष्टी तुमच्यासोबत होतील, पण सध्या ना दुविधेमध्ये राहू नका. सध्या ओव्हर थिंकिंग करू नका. तर आता झालेला आहे तुळ राशीचा रीड. तर आता आपण बघूया वृश्चिक राशी, स्कॉर्पिओ, 8 नंबरची राशी. तर यांच्यासाठी 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो पूर्ण आठवडा आहे, हा वृश्चिक राशीसाठी कसा जाणार आहे. ओके. हम्म. हम्म. तर हे बघा, इथे पण तुमचं असं म्हणू आपण 2 विचार तुमच्या डोक्यामध्ये फिरत आहेत. जवळपास मला ही रीड थोडी थोडी तुळा राशीची आणि वृश्चिक राशीची जवळपास सारखी दिसते. तसं पण त्यांचा सप्टेंबर महिन्यापर्यंत थोडा वृश्चिक राशीसाठी आणि तुळू राशीसाठी अपडाऊनचा पॅटर्न आहे. ओके. तर हे बघा, इथं दिसतं की काही गोष्टी अशा आहे, समजा तुमचं पूर्वजांची काही प्रॉपर्टी असेल, तुमच्या आई वडिलांची काही जमीन असेल, काही सोनं असेल, काही पैसा असेल, काही घर असेल, तर तिथं दिसतं की तुम्हाला ना त्या गोष्टी, हे बघा, तुमच्या कामासाठी तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे, तुम्हाला घर बांधायचं असेल, किंवा वडिलांचं काही जुनी संपत्ती, जुनं असं म्हणू आपण, जुन्या संपत्ती असेल, काही ना काही असं असेल की तुम्हाला ते ना स्वतःकडे हवं आहे, म्हणजे प्राप्त करून घ्यायचं आहे. तुमचं अशी इच्छा आहे की वडिलांनी म्हणा किंवा कोणीतरी असं एखाद्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने पुढाकार घेऊन त्यांचं ज्या गोष्टी आहेत त्या मला द्यावा. पण यामध्ये स्वार्थ नाही आहे. यामध्ये दिसतं की मला थोडी गरज आहे आणि तुम्ही ना ही मदत मागायला थोडं संकोच करत आहात. बघा, इथे एक व्यक्ती आणि 2 व्यक्ती त्याविषयी काहीतरी चर्चा करत आहे, घरासंबंधी, पैशासंबंधी. तुमची इच्छा अशी आहे की वडिलांची जी काही संपत्ती असेल, सध्या तरी मला माझ्या कामासाठी ती उपयोगात यावी, अशी तुमची इच्छा आहे. ते घर असो किंवा लँड असेल, की सोनं असेल, पैसा असेल, किंवा वडिलांचं असेल, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी पूर्वज असेल, त्यांचं काही असेल कुठेतरी, तर ती जी गोष्ट आहे एक तर ती मला मिळावी माझ्या कामासाठी. यामध्ये तुमचा एकदम साधा सिंपल स्वार्थ आहे की सध्या मला काहीतरी माझं काम सुरू करायचं आहे आणि हे जर थोडंसं मला मिळालं असतं तर माझं काम अजून सोपं झालं असतं, मला मदत मिळाली असती. तुमचं असं प्युअर इंटेन्शन आहे. पण इथं दिसतं की तुमच्या मनामध्ये 2 भावना येत आहे. हे माझे फॅमिली मेंबर जे आहे ते माझं ऐकतील की नाही ऐकतील, आणि मी त्यांना कुठल्या पद्धतीने, मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगू की मी रागावून समजावून सांगू, म्हणजे तुम्हाला रिॲक्ट नाही करता येत. तुम्हाला थोडंसं विचार घेण्यामध्ये इथं दिसतं की थोडं दिक्कत होत आहे, काही प्रॉब्लेम होत आहे. ही जी संपत्ती आहे, तुमच्या डोक्यामध्ये हे पण दिसतं की हे जे वडिलांची ज्या ज्या गोष्टी आहे यांनी माझ्यापासून लपवलेलं आहे का, त्यांनी मला सांगितलं नाही आहे का, म्हणजे असं डोक्यामध्ये तुमचं काहीतरी असं भ्रमित माइंड तुमचा होत आहे. पण काही दिवसानंतर असं म्हणू आपण, 1-2 दिवस तुम्हाला असं वाटेल की ज्या ज्या गोष्टी वडिलांच्या आहेत त्या जर मला मिळाल्या तर माझं काम सोपं होईल. पण वडिलांनी होऊ शकतं की वडील तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चांगलं देण्याचा प्रयत्न करत असेल, पण सध्या नको करू, किंवा तुम्हाला गाईड करत असेल तर थोडं त्यांचं ऐका. हे कार्ड हे सांगतं की थोडं तुम्ही शांतपणे जर विचार करून पूर्ण पार्श्वभूमी बघितली, बॅकग्राऊंड मध्ये बघितलं की नक्की कसं होतं, काय होतं, हे आपण केल्यानंतर आपल्याला याचा फायदा होईल की लॉस होईल, हे जर तुम्ही केलं विचार, म्हणजे चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टीचा जर विचार केला तर तुमच्या डोक्यामधला हा द्वंद्व आहे, तो हे युद्ध आहे तुमच्या डोक्यातलं, हे क्लिअर होईल. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या घरातले जे मोठे मंडळी आहेत, आई असेल, वडील असेल, आजी आजोबा असेल, नाना नानी असेल, कोणी पण मोठं असेल, कोणी तुमच्या फॅमिलीमधलं, त्यांच्याशी प्रेमाने बोला, चर्चा करा. प्लीज वाद करू नका, कारण वातावरण खराब होईल आणि मन दुखवल्या जाईल. आणि काय अर्थ आहे त्या कामाला, जिथे जर आपल्या परिवारातल्या मंडळीची मन दुखून आपण करू. त्यापेक्षा शांत बसा, थोडंसं त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुमचा जो मार्ग आहे तो सुलभ आणि सोयीस्कर होईल. तर वृश्चिक राशीची रीड झालेली आहे. तर बघूया आपण धनु राशी. तर धनु राशीसाठी 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे हा कसा जाणार आहे.
ओके. हं. हे बघा, धनुराशीला माझं एवढंच म्हणणं आहे, की हे बघा, काही महिने असेल, काही वर्ष असेल, जर तुम्ही अ, कठीण प्रसंगामध्ये अडकले असाल किंवा अडचणीमध्ये सापडले असाल, पैसा असो, रिलेशनशिप असो, काहीही असो, इव्हन हेल्थ का असेना, जर ते रिकव्हर होत नसेल, अडचणीमध्ये तुम्ही जर सापडले असाल, तर बघा, परमेश्वर तुम्हाला या या आठवड्यामध्ये एक चान्स देत आहे, एक संधी देत आहे तुम्हाला, तुमच्या परिवाराला किंवा तुमचे जे क्लोज वन आहे, तुमचे लव्ह वन आहे, त्यांना चान्स देत आहे, की हे बघ, तुझे कर्म चांगले आहे आणि अडचणी आल्या, मी तुला एक चान्स देत आहे, त्याचं तू सोनं करावं, असं तुम्हाला परमेश्वराचं हे हे जे आहे एंजल, ही जी आहे युनिव्हर्स आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्हाला मी सेकंड चान्स देत आहे, तुम्ही त्या चान्सचं सोनं करावं. आणि इथं दिसत आहे ऍक्शन मुवमेंट मी दिसत आहे, की तुमची थोडी थांबलेली आहे. बघा, तुमचं एखादा व्यक्ती तुम्हाला आवडत असेल, लग्नासाठी स्थळ जर येत असेल, पण ते फिक्स होत नसेल किंवा एखादा समजा तुम्हाला एखादा मुलगा आवडत असेल, एखादी मुलगी आवडत असेल, पण तुम्ही घाबरत आहात की तिच्या आई वडिलांना कसं भेटू किंवा आमचे आई वडील मान्य करतील का नाही करतील. तसंच करिअरच्या ठिकाणी मी एक सेकंड ओपिनियन कोणाचं घेऊ का, किंवा असं म्हणू आपण की एखादा बिझनेस मी स्टार्ट करू का, सेकंड इन्कम स्टार्ट करू का, कुठेतरी शेअर मार्केटमध्ये किंवा कुठेतरी मी सेकंड इन्कम सुरू करू का, किंवा असं दिसतं की बेबीसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल, तर मी या डॉक्टरचं मला छान पद्धतीने ट्रीट होत नाही आहे, तर दुसऱ्या डॉक्टरकडे मी ट्रीटमेंटसाठी जाऊ का. हे जे आहे तुमची जी ऍक्शन आहे थांबलेली आहे, हे तुमची जी ऍक्शन आहे तुमची विचारांमध्ये दिसत होती, आणि जवळपास असं म्हणू आपण ही जी ऍक्शन आहे गेल्या काही महिन्यापासून तुम्ही फॉलो करत आहात, तर ती जी ऍक्शन आहे आता हे खऱ्या आयुष्यामध्ये तुमच्या येणार आहे. ती जी थांबलेली ऍक्शन होती, इतका विचार करून तुम्ही ती ऍक्शन जी होती तुमच्या विचारांमध्ये होती, ती खऱ्या आयुष्यामध्ये उतरणार आहे असं म्हणू आपण. तुम्ही कुठेतरी लग्नासाठी पुढाकार घ्याल, तुम्ही बेबीसाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरांना भेटाल, किंवा करिअरच्या ठिकाणी कुठेतरी शेअर मार्केट म्हणा, सेकंड इन्कम सुरू करण्यासाठी, ऑफिससाठी कुठेतरी तुम्ही प्रयत्न कराल. तर एकूण ओव्हरऑल जर विचार केला तर छान रीड आहे. धनुराशीवाल्यांनी नक्की कमेंटमध्ये आय क्लेम इट करावं. तर त्याचबरोबर आता बघणार आहोत आपण मकर राशीसाठी 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे हा कसा जाणार आहे. एकदा कार्ड जे घेतलेले आहे ते मी परत घेत नाही, कारण ते रिपीटेड रीड नको. मकर राशीचं रीड आहे. ओव्हर थिंकिंग. मकर राशीवाले जेवढी मंडळी आहे, हे असं दिसतं की कुठंतरी एक तर तुम्ही फायनान्शियली लॉसमध्ये गेलेले आहात, कुठेतरी तुमचं लोन आहे, कुठेतरी तुमचं बिझनेस म्हणा तो चालत नसेल, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, तिथे कामाचं बर्डन असेल, होऊ शकतं की काहीतरी तिथे तुम्हाला डॉमिनेट केलं जात असेल, रिस्पेक्ट दिला जात नसेल, किंवा परिवारात तुमच्यासोबत किंवा रिलेशनशिपमध्ये असं काहीतरी तुमच्यासोबत होत आहे की जे तुमचं मनासारखं नाही आहे, तिथे तुमचं काहीच चालत नाही आहे. त्यामुळे तुम्ही रात्र रात्र ओव्हर थिंकिंग करणं, भरपूर चिंता करणं, किंवा भविष्याची भरपूर काळजी करणं, की आता कसं करू मी, यातून बाहेर कसं पडू, हा तुमच्या डोक्यामध्ये विचार दिसतो. पूर्ण आठवड्याभर असं म्हणू आपण की हा विचार दिसतो की यातून मी कसं बाहेर पडावं, या ज्या गोष्टी होत आहे ह्या माझ्या मनासारख्या नाही आहे, यासाठी मी स्टँड कसा घेऊ, मला कोणीतरी मदत करावी, मला यातून थोडंसं बाहेर काढावं. ओव्हर थिंकिंग म्हणा, स्टकनेस दिसतं, ब्लॉकनेस दिसतो, किंवा कुठेतरी डॉमिनेटिंग कोणीतरी केल्यामुळे मनाला तरी कुठेतरी दुखापत करून घेणं, या गोष्टी इथे दिसत आहे. तर आणि समोरची असं म्हणू एक एक तर तुमच्या मनामध्ये असा रिव्हेंज मूड पण येत आहे की ठीक आहे, यांनी माझं नुकसान केलं आहे, पैशा संबंधित रिलेशनमध्ये म्हणा किंवा हेल्थसाठी कुठेतरी कोणतरी तुमचं नुकसान केलं असेल, तर तुमच्या डोक्यामध्ये एक माइंडसेटमध्ये असा पण विचार येतो की ज्याने ज्याने माझं नुकसान केलं ना, मी त्याचंही नुकसान करेल भविष्यात, असं रिव्हेंज मूडमध्ये तुम्ही दिसत आहात. काही लोक रिव्हेंज मूडमध्ये दिसत आहे, आणि असं म्हणू जे लोक खूपच स्वभावाने नाजूक आहे ते लोक रडताना, ओव्हर थिंकिंग करताना दिसतात. आणि थोडंसं ज्यांची मंगल क्वालिटी आहे त्या लोकांना कुठेतरी रिव्हेंज मूडमध्ये आले, बदला घ्यायचा आहे, या लोकांचा रिव्हेंज घ्यायचा, यांना दाखवून द्यायचा आहे, मला सिद्ध करून दाखवायचं आहे, असा पॅटर्न दिसत आहे. आणि लास्ट असं म्हणू आपण हे जे कार्ड आलं आहे बॅलन्स आलेलं आहे, टेम्परन्स आहे, यांचं असं म्हणणं आहे की बघा
दोन व्यक्तीशी तुमचं काही झालं असेल तर तुम्ही आणि त्याने दोघांनी मिळून तुम्ही छान बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा, तरच हे जे रिलेशन आहे वर्कआउट करेल. ते मॅरेज असो की तुमचं लव्ह लाईफमध्ये असो की फॅमिली असो की फ्रेंड्स असो, कामाच्या ठिकाणी, करिअरच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी जर काही तुमचं बिघडलं असेल तर तुम्ही तो तुमची टीम असेल, तुमचा ग्रुप असेल, तुमचा पार्टनर असेल, कोणीतरी असेल, त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेशन्स करून छान पद्धतीने तुम्ही हे सॉर्ट आउट करा. आणि हे बघा छान होईल असं काही नाही. हे जे तुम्ही इतकी विचित्र प्रकारे तुम्ही विचार करत आहात, खऱ्या आयुष्यामध्ये हे जर केलं तर सगळं सुरळीत आठवड्याभरामध्ये होऊन जाईल. तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही बॅलन्स करण्यास समोरच्या व्यक्तीसोबत काहीतरी बॅलन्स करायचा प्रयत्न करा आणि या आठवड्याभरामध्ये त्या गोष्टीची तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसेल. तर आता जाणून घेऊया कुंभ राशीसाठी. कुंभ राशीचं असं म्हणून सगळ्यात मी तर म्हणते या लोकांच्या आयुष्यात देवांनी नुसतं स्ट्रगल दिलेलं आहे. कारण कुंभ म्हणजे शनीशी रूल करतात. तर कुंभ राशीवाल्यांसाठी बघूया आपण 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा पूर्ण जो वीक आहे हा कसा जाणार आहे. करिअर असो, मनी असेल, तुमचं रिलेशन असेल किंवा फ्रेंड फॅमिली असेल किंवा तुमचे इमोशन्स असेल किंवा हेल्थ असेल, ओव्हरऑल तुमचं पूर्ण काय आहे. मॅनिप्युलेट, ओके, ठीक आहे. हे बघा, ओके ओके, ठीक आहे. हे कार्ड क्लिअर सांगतं की एकतर तुम्हाला जो व्यक्ती ज्या इंटेन्शनने ही रीड बघत आहात त्या प्रत्येकाला माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या इंटेन्शननुसार तुम्हाला ज्या कामासाठी ही रीड हवी आहे त्या कामासाठी जरूर बघावी. बघा, काही लोकांना करिअरसाठी बघतात, काही रिलेशनशिपसाठी, काही हेल्थसाठी. तुम्हाला माझं असं म्हणणं आहे कुंभ राशीवाल्यांना की बघा, कोणीतरी तुमच्या आजूबाजूला, कोणीतरी तुमच्या कामाच्या ठिकाणी, रिलेशनमध्ये किंवा फ्रेंडमध्ये, फॅमिलीमध्ये कुठेतरी ना एक असा पर्सन आहे जो तुम्हाला मॅनिप्युलेट करतो. एकतर तुम्ही त्याला करत असाल किंवा ते तुम्हाला करता. हे कसं कलेक्टिव्ह रीड आहे, जनरल रीड आहे. पण मी तुम्हाला सांगते कोणीतरी या कंडिशन मध्ये दिसतं की तुम्ही स्वतः करू शकता कोणाला किंवा थर्ड पर्सन म्हणा, सेकंड पर्सन जो आहे तो तुम्हाला मॅनिप्युलेट करत आहे. आणि थोडंसं दिसतं की हा जो व्यक्ती आहे वेगानं येताना दिसत आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये भावना आहे की कोणीतरी मला फसवत आहे, कोणीतरी मला धोका देत आहे, कोणीतरी माझ्या पाठीमागे काहीतरी करत आहे. तुम्हाला कम्फर्ट झोन वाटत नाही आहे त्या ठिकाणी. जिथे तुम्ही जॉब करत असाल तुम्हाला असं वाटत असेल की माझे जे कलिग्स आहे, माझे जे सोबतची टीम आहे किंवा तुमचे सिनियर आहे, ज्युनियर आहे, तर कुठेतरी ना माझ्या मागे काहीतरी विचित्र षडयंत्र करतात, कुठेतरी गॉसिप करतात, काहीतरी चुकीचं करतात. हा तुम्हाला पूर्णपणे डाऊट आलेला आहे की हे लोक मला भविष्यात कुठेतरी फसवतील, कुठेतरी मला धोका देतील. हे करिअरच्या ठिकाणी, रिलेशनशिपमध्ये पण दिसतं की माझा पार्टनर जो आहे मला सोडून इतरांशी एंगेज असेल का, किंवा मग तो मला धोका देत असेल का, तो इमोशनली मला म्हणजे असं ड्रेन करायचा प्रयत्न करत आहे का, किंवा कोणीतरी तुम्हाला स्टॉक करत असेल तर तुम्हाला डाऊट येत आहे ह्या गोष्टीवर. हेल्थमध्ये पण दिसतं की जिथे तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात तिथे तुम्हाला असं वाटतं की हे डॉक्टर जे आहेत, हे औषध जे आहे मी घेत आहे, खात आहे, पण मला आराम पडत नाही आहे. मला चुकीचं औषध दिलं आहे का, मला आराम का पडत नाही आहे, हे डॉक्टरचं मला रिझल्ट लागत नाही आहे, हे डॉक्टर फेक तर नाही ना, असं काही तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे एकूण विचार केला तुम्हाला वाटतो की प्रत्येक एरियामध्ये मला कोणी फसवत आहे का, मला धोका देत आहे का, हा डाऊट तुम्हाला दिसत आहे. आणि बघा तुमच्या आणि थोडंसं असं म्हणून मॅनिप्युलेट, हे कसं असतं एखाद्या व्यक्तीला मॅनिप्युलेट करतो आपण, एक तर तुम्हाला कोणीतरी करत आहे किंवा तुम्ही कोणाला तरी करत आहे. बघा, तुम्ही तुमच्या एरियानुसार हा मेसेज घेऊन घ्या. एक चांगली गोष्ट म्हणून, एक पॉझिटिव्ह गोष्ट असं दिसत आहे की तुमच्या असं म्हणून तुम्ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असेल किंवा एखादं चांगलं नातं असेल, एखादं स्थळ असेल, एखादं चांगलं ट्रीटमेंट असेल किंवा एखादं कुठून तरी चांगलं सरप्राईज असेल, गिफ्ट असेल, तुमच्या साईडला, तुमच्या बाजूला वेगाने येण्याचा प्रयत्न करत आहे एखादा चांगला व्यक्ती. गिफ्ट असेल, अपॉर्च्युनिटी, पैशा संबंधित काही असेल, कुठून तरी सरकारकडून काही म्हणा एखादं स्कीम येत असेल तर प्लीज ती पिक करा, कारण ही तुमच्यासाठी आलेली आणि ग्राउंडेड आहे. बघा, ते तुमच्याकडे येईल ना, छान ग्राउंडेड राहायचं. एखादं नातं छान आलं तर त्याला घेऊन छान केअर करायची, ग्राउंडेड राहायचं आहे. तुम्हाला या आठवड्यामध्ये कुठून तरी चांगली एक होप मिळणार, एक कुठून तरी चांगली अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्या गोष्टीचं तुम्ही छान प्रकारे सोनं करावं. या रीडचा तुम्हाला एक असं म्हणून गायडन्स आहे. शब्दरचनेमध्ये थोडं कमी जास्त झालं असेल तर मला माफ करावं, सॉरी. तर आता बघूया आपण
लास्टच राशी राहिलेली आहे मीन राशी. तर बघूया 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे हा मीन राशीसाठी कसा जाणार आहे. ओ माय गॉड, वारंवार येत आहे. ओके, थोडं ते कार्ड ठीक आहे. ओके, ठीक आहे. हां, तर मीन राशीवाल्यांना असं म्हणायचं आहे की सध्या मीन राशीवाल्यांना 7.5 चालू आहे, त्यामुळे त्यांना ना खूप बर्डन फील होत आहे. म्हणजे पैशा संबंधित असेल, नात्या संबंधित असेल किंवा हेल्थसाठी असेल किंवा ओव्हरऑल त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तिथे त्यांना अडचण निर्माण होत आहे. अडचण म्हणजे ना बर्डन फील होत आहे. कितीही मी करत आहे, काही इतकं सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. माझी नोकरी, माझा बिझनेस असेल, माझी रिलेशन असेल किंवा माझी हेल्थ असेल, मी इथे सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही कुठेच मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत नाही आहे आणि या कारणामुळे मी बर्डन खाली आलेलो आहोत आणि मला खूप ओझं फील होतं. मला दबल्यासारखं वाटतं की मी या पॅटर्न मधून कधी बाहेर पडेल हे तुम्हाला वाटतं. आणि हा जो पॅटर्न आहे तुमच्यासोबत रिपीट होत आहे पुन्हा पुन्हा. हा जो पॅटर्न आहे तुमच्यासोबत रिपीट होताना दिसत आहे. तुमच्या आजूबाजूचे जे मंडळी आहे, असं म्हणू आपण, एखादं निगेटिव्ह रिलेशन असेल तर ते तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा येत आहे किंवा चांगलं रिलेशन आहे तर ते निघून जात आहे. म्हणजे हा पॅटर्न होत आहे. कोणी येत आहे, कोणी जात आहे. म्हणजे नोकरी सुटत आहे, एखादी नोकरी मिळत आहे. बिझनेस जो आहे थोडा डाऊनफॉल होत आहे, पुन्हा चांगला होत आहे. म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळत आहे, एक सायकल आहे. एक होत आहे, एक संपत आहे, एक चालू होत आहे. ही सायकल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेक्स्ट वीक मध्ये, सॉरी मी आधी रीड करत आहे म्हणून नेक्स्ट वीक बोलत आहे, 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्टच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की जो माझा जुना पॅटर्न होता ना, तो माझ्या आयुष्यात ना हा सायकल सारखा येतो जातो, मला कुठेतरी स्टेबिलिटी देत नाही आहे या विचारामध्ये आहे. आणि तुम्हाला इतकं ओझं फील होतं, इतकं स्टकनेस फील होतं की इतका भार, बघा हा व्यक्ती इतका सारा भार घेऊन तो खूप प्रयत्न करत आहे ढकलायचा, पण आता पॉसिबल नाही आहे. इतकं पुश केल्यानंतरही तो थकला आहे बिचारा. तसेच सेम तुमची कंडिशन झाली 1 ते 7.5 मुळे असं म्हणू शकतो आपण. आणि थोडंसं इथं दिसत आहे की अनमॅच्युअर बिहेव करत आहात तुम्ही. म्हणजे बघा, का बरं करणार नाही, इतकी सारी कठीण परिस्थिती असल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ह्युमन म्हटल्यानंतर ही परिस्थिती आपल्यावर राहतेच. तर इथं थोडं दिसतं की अनमॅच्युअर म्हणजे बिहेवियर. म्हणजे बघा, तुमचे जे विचार आहे ना असे कसं, या परिस्थितीमुळे थोडं तुम्हाला हिलिंगची प्रॉपर गरज आहे. म्हणजे बघा, तुम्हाला राग येतो, तुम्ही राग एका व्यक्तीवर न काढता दुसऱ्या व्यक्तीवर काढत आहात. एखाद्याला प्रेम न देता दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही प्रेमाने बोलत आहात. तुमचे जे जवळचे नातेसंबंध आहेत त्यांना तुम्ही दूर करत आहात. आणि जे लोक तुमच्या फायद्यासाठी, तुम्ही एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जात आहात म्हणा किंवा त्याच्याशी कुठेतरी संपर्क जोडत आहात जेणेकरून पैशा संबंधित मदत होईल, अशा गोष्टी तुम्ही मध्ये असं म्हणू आपण थोडं अनमॅच्युअर बिहेव करत आहात. तर प्लीज असं करू नका. तुमच्यासाठी कार्ड बघूया आपण. ओके, ठीक आहे. बघा, तुम्ही प्रत्येक, हे बघा इथं क्लिअर आलेलं आहे, बॅलन्स करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी परिस्थिती आहे तुमची, ही बॅलन्स नक्की होणार आहे, घाबरू नका. कारण इथे तराजू आलेला आहे, ती त्यांचं मोजमाप आलेलं आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की काही दिवस असे असतात की आपण अडचणी भोगावे लागतात, काही दिवस सुखाचे येतो, पण आपण काय करतो, सुखाचे दिवस विसरून जातो आणि अडचणीचे जे दिवस आहे आपण त्यावर लक्ष केंद्रित करतो आणि वारंवार त्याच गोष्टी आठवतो, त्यातून बाहेर पडत नाही. तर असं करू नका. दोन्ही गोष्टी ज्या आहे, आज आहे उद्या नाही आहे, त्यामुळे दोन्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट असं सांगते की मीन राशीवाल्यांचा स्वभाव हा काइंड हार्ट आहे, हेल्पिंग नेचर आहे. ते इतरांना देण्याचा भरपूर प्रयत्न करतात आणि परमेश्वर त्यांचा ट्रेनिंग पिरियड आहे. तर बघा, हा त्यांचा जेव्हा ट्रेनिंग पिरियड खतम होईल ना, परमेश्वर त्यांना भरभरून देणार, मला मी शुअर आहे मीन राशींबद्दल. तर प्लीज तुमच्या जो असं म्हणू आपण जो माइंडसेट सध्या तयार झालेला आहे बर्डनचा, तर काहीतरी पॉज घ्या. बर्डन होत आहे ना, कुठेतरी पॉज घ्या, फॅमिलीशी बोला, नातेसंबंधात तुमचं कोणतरी जवळचा व्यक्ती असेल त्याच्याशी बोला आणि थोडं तुमचं जे बर्डन आहे ते हलकं करा. जेव्हा तुमचं बर्डन हलकं होईल तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटेल आणि कुठून तरी मार्ग सापडेल. तर या प्रकारे मी तूळ ते मीन राशीचं रीड दिलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगावं.